नमस्कार प्रेक्षक हो, अश्वघोष कलाकृतीच्या द अनकॉमन स्टोरी या कार्यक्रमाच्या 6व्या भागात मी मनाली काळे आपल्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते. कला क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे असे जे काही कलाकार आहेत त्यांच्या प्रवासाचा आढावा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत, कारण तीच असते त्यांची अनकॉमन स्टोरी. असं म्हणतात की तुम्ही जितकी जास्त पुस्तकं वाचाल तितके अधिक तुम्ही समृद्ध होत जातात. पण जर तुम्ही एक चांगला माणूस वाचला किंवा एखाद्या गुणी माणसाच्या सानिध्यात जर तुम्ही आलात तर 100 चांगली पुस्तकं वाचले इतके तुम्ही समृद्ध होत जातात. आणि माझ्या बाबतीतही काहीसं तसं झालेलं आहे की पुस्तकं वाचण्यापेक्षा माणसांना वाचून मला अधिक फायदा झालेला आहे किंवा अधिक शिकायला मिळालेलं आहे. तर आज आपल्या सोबत जी पर्सनॅलिटी आहे, जे व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आलेलं आहे, ती स्वतः एक युनिव्हर्सिटीच आहे, कारण तिच्याकडनं मला अनेक गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. असं म्हणतात की आर्टिस्ट आर नॉट बॉर्न, दे आर मेड. बट तिच्या बाबतीत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही की शी वॉज बॉर्न विथ आर्ट अँड शी ग्रू अप विथ आर्ट. म्हणजे कलेसोबतच ती लहानाची मोठी झालेली आहे. तिने जे स्कूल ऑफ आर्ट्स मधनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर पोर्ट्रेचर आणि म्युरल्स याच्यामध्ये तिचं स्पेशलायझेशन आहे. त्याचबरोबर लहानपणापासून रंगमंचाशी तिची ओळख आहे. तिने जवळपास 1000हून अधिक नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. तिने केलेल्या नाटकांपैकी काही नाटकं म्हणजे चेहरा मोहरा, तन मन, घर तिघांचं हवं, आम्हाला वेगळं व्हायचंय, इंडियन समर, अरण्यक आणि इंदिरा. 35हून अधिक मालिकांमध्ये देखील तिने काम केलेलं आहे. ती सतत आपल्याला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दिसत असते. आणि इतकं सगळं करूनही तिचा जो मोठ्या पडद्यावरचा प्रवास आहे तो अजूनच उल्लेखनीय आहे. म्हणजे नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमाचा ती एक भाग होती, इन्व्हेस्टमेंट नावाच्या. त्याच सोबत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या चित्रपटात सुद्धा तिने एक महत्वाची भूमिका पार पाडली होती. इतकं असूनही तिने हिंदी चित्रपट आणि असं करता करता तेलुगू चित्रपटांपर्यंत सुद्धा तिने मजल मारलेली आहे. आणि इतकं सगळं सांभाळून ती एक लेखिका सुद्धा आहे. म्हणजे मला असं होतं की मी किती बोलू आणि काय बोलू तिच्याविषयी. तर आता तिच्याबद्दल आपण तिच्याच कडून जाणून घेऊया. अतिशय मनापासून स्वागत करूया अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, चित्रकार आणि एक अतिशय मनमोकळं आणि दिलखुलास व्यक्तिमत्व सुप्रिया विनोद यांचं. नमस्कार ताई. नमस्कार मनाली. केवढी मोठी ओळख करून दिली आहेस. मला माहिती नव्हती एवढी मोठी ओळख माझी. म्हणजे मला खरंच असं वाटत होतं की किती बोलू मी आणि काय बोलू आणि कुठचे मुद्दे मी कव्हर करू. बट आता उरलेलं जे आहे तुझ्याबद्दल ते तुझ्याचकडून आम्ही जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात आधी तर अश्वघोष कलाकृती या युट्यूब चॅनल कडून आणि गोपी भोसले जे हे युट्यूब चॅनल चालवतात त्यांच्याकडून तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद की तू वेळात वेळ काढून अगदी दुबईवरून इथे तू कनेक्ट झालेली आहेस आमच्याशी. आणि नाही मला खूप मजा वाटते यासाठी. ग्रेट. हा बोल. इथे ना जितके अतिथी येतात किंवा जितकी पर्सनॅलिटीज इथे कनेक्ट होतात तर त्या सगळ्यांना मी सर, मॅडम, मॅम अशाच नावाने हाक मारत असते. मात्र तुझी केस वेगळी आहे. तुला मी अगदी पहिल्यापासूनच सुप्रिया ताई असंच म्हणत आलेली आहे. त्यामुळे ते आपल्यामध्ये एक इनफॉर्मल कनेक्शन आहे. काही कुठची फॉर्मॅलिटी आणि यु नो असं असं काहीच आपल्यात नाहीये. त्यामुळे आजची जी मुलाखत आहे ती अतिशय दिलखुलास होणार आहे आणि खूपच इनफॉर्मली मला तुझ्याशी कनेक्ट व्हायला आवडेल. आणि once again we are very happy to have you. आपण आजवर इतक्या वर्षानंतर आपण भेटलो. मध्ये इतक्या वर्षांचा गॅप होता. खूप दिवसानंतर एकमेकांच्या आपण समोर आलोय. तर मला आपली पहिली भेट आठवली आणि मला वाटतं ती इंदिरा नाटकाच्या दरम्यान होती. तर मला कुठेतरी व्हॉट्सअपवरून ऑडिशनचा मेसेज आला होता आणि तालमीसाठी ऑडिशनसाठी तिथे पोहोचले होते तालमीच्या हॉलमध्ये. आणि समोर रत्नाकर मतकरी सर होते आणि त्यांनी मला ती पूर्ण स्क्रिप्ट दिली होती.
मनेका गांधीच्या भूमिकेची. आणि मी माझे डायलॉग्स वाचत होते आणि वाचता वाचता समोर तुमची तालीम चालू होती आणि समोर तेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं. आणि तू रिहर्सल मध्ये असताना सुद्धा यू आर इन युअर कॉस्ट्यूम. तू त्या कॉटनच्या साडीमध्ये होतीस आणि तू खांद्यावरून तसाच पदर घेतला होतास आणि त्याच एका स्टान्स मध्ये त्याच बेअरिंग मध्ये तू चालत होतीस सतत आणि तुझे डायलॉग्स तू रिकलेक्ट करत होतीस आणि सतत तुझं स्वतःशी बोलणं आणि यु नो डायलॉग आठवणं वगैरे हे चालू होतं. तर तेव्हा मला बघून ही एक जाणीव झाली की इतकी मोठी आर्टिस्ट, इतकी प्रोफेशनल आर्टिस्ट, इतका अनुभव आहे, तरी तिची प्रोसेस सुद्धा अगदी यु नो एखाद्या एखाद्या नव्या आर्टिस्ट सारखी किंवा ज्याला खूप शिकण्याची उर्मी असते अशा आर्टिस्ट सारखीच हिची प्रोसेस आहे. त्यामुळे कुठेतरी मी तिथेच तुझ्याशी खूप कनेक्ट झाले आणि त्याच्यानंतर मग त्याच दिवशी आपला पहिला सीन झाला आणि फार असं पर्सनली बोलायची आपल्याला संधी मिळाली नाही. पण जे काही आपण बोललो ते आपापल्या पात्राच्या माध्यमातूनच आपण बोललो आणि सगळे सीन जे होते ते भांडणाचे सीन्स होते. पण आपल्यात जे कनेक्शन त्यातून निर्माण झालं ते खूपच असं मैत्रीचं आणि खूप प्रेमाचं कनेक्शन त्यातून निर्माण झालं. तर ते नाटक माझ्यासाठी स्टेपिंग स्टोन होतं. माझ्यासाठी ती पहिली भूमिका होती. पण आता आज आम्हाला तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, की तुझ्यासाठी पहिली भूमिका कुठची होती? किंवा तुला असं कधी वाटलं, की यू नो आय एम बॉर्न टू ॲक्ट. मला अभिनय करायचा आहे आणि फक्त आवड म्हणून नाही तर व्यवसाय म्हणून, करियर म्हणून करायला देखील मला आवडेल. हा क्षण आयुष्यात तुझ्या कधी आला? ह्याचं उत्तर मी नंतर देते, पण आता तू इतकं इंदिराबद्दल सांगितलंयस तर आपण बोलूच थोडस त्याच्याबद्दल. तुझ्या एंट्री बद्दल फक्त अरे बापरे! मला बाबा म्हणाले तू आत आलीस आणि त्या क्षणी ते मला म्हणाले बघ आली मनेका. हेच आम्हाला कळलं की तुझ्या येण्यामधून ही ही मुलगी करेक्ट आहे, दिसायला पण आहे आणि ही आहे योग्य. आणि त्या दिवशी एवढंच मी बोलेन, जास्त बोलत नाही, तो आपला विषय नसल्यामुळे. ना तर मला खूप बोलायला आवडेल तुझ्याबद्दल. पण की त्या दिवशी आपला तुला आठवत असेल तर रेकॉर्डिंग होतं एका न्यूज चॅनल साठी, प्रोमोसाठी. हो. आणि त्याच्यामध्येच तू पहिली दिसलीस. म्हणजे जे रिहर्सलला आलेले नव्हते त्यांना एक धक्का झाला की ही मुलगी आली कुठून आणि ही एकदम जाहिरातीतच कशी आली. सो बरोबर. दॅट वॉज रिअली अ मेमोरेबल. एनिवे, तर आपण कनेक्ट तर झालोच आणि आहोतच अजून आपण एकमेकींच्या सोबत. भावनिक दृष्ट्या इंदिरा मला जवळच आहे. आपण नंतर बोलूच त्याविषयी. हा, तर आता तुझा प्रश्न हं. पुन्हा एकदा सांग. ही तुझी कला क्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली? स्पेशली अभिनेत्री म्हणून आपण हे करियर म्हणून करू शकतो, असं तुला कधी वाटतं? असा आत्मविश्वास आतून कधी वाटतो तुला? हा खूप छान प्रश्न आहे. कारण का लहानपणापासून मी काम करतच होते नाटकांमध्ये. परंतु मी कधीच असा विचार केला नव्हता की हे माझं प्रोफेशन होईल की नाही. हं. कारण थोडीशी बॅकग्राऊंड सांगते की बऱ्याच जणांना माहित आहे की माझे वडील रत्नाकर मतकरी जे बालनाट्य संस्था चालवत असतात. बालनाट्य हे त्यांच्या संस्थेचं नावही होतं आणि बालनाट्य ते करतही असत. त्याबरोबर प्रायोगिक नाट्य करायचं. त्यामुळे आम्ही लहानपणापासून या संस्थेच्या सोबतच वाढलो. त्यामुळे मी 5व्या-6व्या वर्षापासूनच काम करत आले नाटकांमध्ये. पण तू म्हणतेस तसं मी नाटक हे आपला व्यवसाय घ्यावा किंवा असा विचार केला नव्हता. रादर मी 10वी नंतर मी जे स्कूल ऑफ आर्टला गेले पेंटिंग हा व्यवसाय घेण्यासाठी. म्हणजे मी तशी इंट्रोव्हर्ट प्रकारची अंतर्मुख मुलगी असल्यामुळे असेल कदाचित, मी स्वतःहून कधी असं म्हटलंच नाही की मला अभिनेत्री व्हायला आवडेल. जरी मी अगदी महत्वपूर्ण भूमिका करत होते मुलांच्या नाटकात, प्रमुख भूमिका कित्येक नाटकात, अदृश्य माणूस, जुगजुग इंजिनवाले, त्यानंतर ढगढगोजीचा पाणी प्रताप, या सगळ्या नाटकांमध्ये मी प्रमुख भूमिका करून सुद्धा मला असं वाटत नव्हतं की मला असं वाटत होतं की ते काम आहे, आपल्या संस्थेचं काम आहे, ते आपण करतोय. आपलं भूमिका करणं हेही त्यातला एक भाग. परंतु त्यानंतर योगायोगाने ढगढगोजीचा पाणी प्रताप नंतर मला सत्यदेव दुबेंनी ते नाटक पाहिलं आणि त्यांच्या संस्थेत संवर्धन मध्ये हिंदी नाटकं करायला बोलवलं. आणि तिथे मी इंडिपेंडेंटली मी अभिनेत्री या भूमिकेतून त्या संस्थेत गेले आणि तिथे मला लक्षात आलं की मी एक प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री आहे. तोपर्यंत मला ते कळलंच नव्हतं. आणि तशी मी 5 वर्ष त्यांच्याकडे भूमिका केल्या. म्हणजे मराठी नाटकही केली, सापचा गॉगल, सावल्या, आणि हिंदी नाटकं केली, अविनाश. त्यांचं एक फार्सिकल नाटक आहे फार गोड, संभोगचे संन्यास्तक नावाचं, भयंकर ड्रामॅटिक नाव आहे त्याचं, पण ते नाटक खूप गोड आहे. फार्सिकल आहे, तर पौराणिक आहे. आणि ते नाटक, अशी सगळी नाटकं करता करता मला असं लक्षात यायला लागलं की आपण अभिनेत्री म्हणून एक वेगळा ठसा उमटवू शकतो. आपल्यावर
दिग्दर्शक अवलंबून राहू शकतात. आणि दुबेजींची तर मी फेवरेट झाल्यामुळे मला तो एक आत्मविश्वास आला, की जो दिग्दर्शक नटांना तयार करतो, त्या दिग्दर्शकाने पहिल्या नाटकापासून आपल्यावर प्रमुख भूमिकेतली अभिनेत्री म्हणून विश्वास टाकलाय, त्यात आपण काहीतरी करत असणार. आणि मग माझ्यात ती उर्मी तयार झाली, की मी व्यावसायिक अभिनेत्री होऊ शकते. आणि मग तिथून जो तुझा प्रवास आहे तो काही नंतर थांबलाच नाही. म्हणजे प्रायोगिक, व्यावसायिक आणि असं करता करता हजाराहून अधिक तू प्रयोग केलेले आहेस आणि रंगभूमीवरचा तुझा जो एक्सपिरियन्स आहे तो अत्यंत दांडगा आहे आणि त्याच्याविषयी आपण तुला काही प्रश्न विचारूच. पण माझ्या मनातला एक खूप वर्षांपासूनचा एक प्रश्न आहे जो मला तुझ्यासारख्या ऍक्ट्रेसला विचारायचा होता. तो असा की आपण म्हणतो की नाटकाची जी कला असते किंवा रंगभूमीवरची जी कला असते ती क्षणभंगूर असते. की आज आहे उद्या नाही येते आणि म्हणूनच ती अधिक जिवंत करायला अधिक कठीण अशी असते. पण कॅमेराची सुद्धा एक वेगळीच जादू असते. म्हणजे तुम्ही स्टेजवरती चुकू शकत नाही तसं कॅमेरा समोर तुम्हाला अत्यंत प्रिसाईज असावं लागतं. यू कॅनॉट ओव्हर ऍक्ट ऑर अंडर ऍक्ट. तुम्हाला अगदी ते बॅलन्स करून चालावं लागतं. किंवा जेव्हा आपण एखाद्या मालिकेमध्ये आपण काम करत असतो तेव्हा आपल्या हातात फक्त एक पात्र असतं आणि आपल्याला माहित नसतं की ही भूमिका जी आहे ती कुठे जाऊन पोहोचणार आहे किंवा किती एपिसोड पर्यंत ही भूमिका जाणार आहे किंवा बऱ्याचदा तालमीला वेळ नसतो, हातात स्क्रिप्ट येते लगेच परफॉर्म करायचं असतं. तर मालिकेसाठी तुझी तयारी काय असते किंवा त्याची तुझी प्रोसेस काय असते? मालिकेसाठी तयारी तू म्हणालीस तशी अमुक एका मर्यादेपलीकडे करता येत नाही. कारण ती भूमिका जसजशी घडत जाईल तसतशी ती तयारी त्या त्या वेळी करावी लागते. काही वेळा आपल्या हातात लिहून येतं स्क्रिप्ट आणि कळते काही आठवडे जायचं आणि मग तो टर्न येणार. त्या त्या वेळी ती तयारी करावी लागते. पण माझ्या सुदैवाने नाटकातली अभिनेत्री असल्यामुळे म्हणा किंवा इतका अनुभव गाठीशी असल्यामुळे म्हणा, मला ज्या भूमिका मिळाल्या त्यांच्यामध्ये मला निदान सांगितलं जातं की ही भूमिका अशी आहे, ही आता अशी दिसते. आता उदाहरणार्थ गोठ बऱ्यापैकी मराठीमध्ये गाजली सिरियल. त्याच्यामध्ये मला असं पहिल्यापासून सांगितलं गेलं होतं की तू खूप सबमिसिव्ह असशील सुरुवातीच्या भागात, आहेस की नाहीस हे पण कळणार नाही आणि नंतर नंतर ती भूमिका अधिक चढत जाईल आणि त्या भूमिकेत सुरुवातीला असं असेल की मध्ये मध्ये तुला वेडाचे अटॅक्स येतात. तिकडे तुझी भूमिका खूप पॉवरफुल असेल, बाकी एरवी तू खूप माइल्ड असशील. हे सगळं मला सांगितलं गेलं. त्यामुळे मी त्या दृष्टिकोनातनं विचार करत होते. मग गोष्टीमधले जे टर्न्स असतात ते नंतर येतात. आणि तरीही आपण नाटकाचा जो विचार करतो तसा त्या आपले कॉस्ट्युम्स काय असतील, आपले मॅनरिझम्स काय असतील, ह्या गोष्टी आपण या मालिकेपेक्षा दुसऱ्या मालिकेत वेगळे कसे दिसू शकू. नाहीतर मालिकांमध्ये असं होतं की आपल्याला कळायच्या आत आपण त्यात शिरलेलो असतो. मग त्याच्यानंतर तुम्हाला काही बदलही करता येत नाहीत. एकदा ते पात्र एस्टॅब्लिश झालं की झालं. त्याच्या पुढे आपण बरोबर. तर हे सगळं आपण आधी करू शकतो. आणि दिग्दर्शकाची मला मदत नशिबाने मिळत गेली मालिकांमध्ये सुद्धा. किंवा सीआयडी वगैरे सारख्या भूमिकाही मला खूप आवडायच्या, आहट वगैरे. आणि बीपी सिन्हांची माझी खूप मैत्री होती लहानपणापासून, म्हणजे दूरदर्शनच्या काळापासून. त्यामुळे तिथेही मला ब्रीफिंग मिळत गेलं. कायम सिरियल्स मध्ये ब्रीफिंग मिळत गेलं आणि मी त्याच्याशिवाय काही वेळा कसं होतं आपण विचारलं की डिरेक्टर सांगतात, कारण त्यांना पुष्कळच गडबड असते इतर. मालिकेच्या वेळी तर फारच असते. पण विचारलं तर ते नक्कीच सांगतात आणि आपण करू शकतो तयारी. म्हणजे इन शॉर्ट आपण नाटकात जे आपण तयारी आपण करत असतो किंवा जी आपली आपण म्हणतो मानसिक जडणघडण असते त्याचा उपयोग आपल्याला पुढे जाऊन मालिकेमध्ये किंवा चित्रपटात मध्ये होत असतो. म्हणजे म्हणतात की नाटक हे फाउंडेशन आहे, पाया आहे. तर ते अगदीच काही खोटं नाही, चुकीचं नाही. अगदी अगदी. बरोबर. पुन्हा एकदा ना मला आता तुझ्याशी बोलता बोलता सतत किस्सेच आठवत आहेत. कारण तुझ्याबरोबर एवढा वेळ घालवलेला होता मी आणि त्यातनं मला स्वतःला इंडिव्हिज्युअली खूप शिकायला मिळालं. सो आय जस्ट वॉन्ट टू शेअर की मी काय शिकले तुझ्याकडनं. त्याचा एक छोटासा किस्सा आहे की आपण जेव्हा तालमी करायचो, रिहर्सल करायचो, तेव्हा जर मी कुठे चुकले किंवा मला काही सजेशन द्यायचं झालं, तर समोर सर बसलेले असायचे, मतकरी सर, आणि ते सजेशन द्यायचे किंवा ते सांगायचे. आणि तेव्हा मी तुझ्याकडे पाहायचे तर तू अगदी शांतपणे उभी असायचीस आणि तू काहीच बोलायची नाहीस. यू यू वर इन युअर रोल. तू तुझ्या कॅरेक्टरमध्ये असायचीस. तर तेव्हा मला जाणवलं की काही काही नट असे असतात की एकमेकांना ते ऍडवाइस देतात किंवा सल्ले देतात किंवा दुसऱ्याच्या चुका सांगायची आपल्याला एक अर्ज असते. पटकन आपल्याला दुसऱ्याच्या चुका दिसत असतात. मात्र तू ते खूप कंट्रोल करायचीस किंवा तू ते कधीच असं स्वतःहून इतरांना त्यांच्या चुका मिस्टेक्स कधीच सांगायची नाही. यू वर इन युअर कॅरेक्टर आणि दिग्दर्शकाला तू त्यांचं काम करू द्यायचीस. सो ही गोष्ट तुझ्याकडनं मी शिकले की
जेव्हा समोर डिरेक्टर असेल तेव्हा ही इज द कॅप्टन ऑफ द शिप आणि त्याच्याकडे ते कंट्रोल असतं सगळ्यांना ऍडवाइस देण्याचं आणि सल्ला देण्याचं. आणि मग नंतर मागे जाऊन आपण आपलं डिस्कशन जेव्हा करायचो तेव्हा मग तू सांगायचीस की मला असं वाटतं की तू हे असं कर वगैरे. तर हा एक अलिखित नियम माझा सुद्धा बनला आणि आता सुद्धा मी जेव्हा कुठे कुठे जाते कुठल्याही प्रोजेक्टचा भाग असते तेव्हा मी हा नियम काटेकोरपणे पाळते. तर तुझं सुद्धा इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्स मध्ये एक तुझं अदृश्य अशी एक रूल बुक तयार झाली असेल. तर त्या रूल बुक मधले काही नियम आम्हाला सांगशील का तू, किंवा एक ऍक्टर म्हणून तू काही डिसिप्लिन पाळतेस का, काही असे नियम पाळतेस का? हे तू बरोबर म्हणालीस. असं रूल बुक करावंच लागतं आपल्याला. दिग्दर्शकांच्या बाबतीत म्हणशील तर आता मी सुरुवातीपासून कामं करत आले तेव्हा नक्कीच माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ दिग्दर्शक होते. पण आता गेली 8-10 वर्ष सगळे दिग्दर्शक माझ्यापेक्षा 90% दिग्दर्शक माझ्यापेक्षा वयाने लहान असतात. त्यामुळे तरीही तू जो म्हणालीस तोच नियम मला पाळावा लागतो. मला दिग्दर्शकाचं काम आवडो न आवडो, त्याच्यामध्ये सजेशन्स असोत नसोत, मी कधीही त्याला कॉन्ट्राडिक्ट करत नाही. हम्म. त्याच्याशी मला बोलायचं असेल, मी वेगळं जाऊन त्याला विचारेन, मध्ये सुट्टी असेल, वेळ असेल, तुला जरा वेळ आहे का? असं विचारून मी त्याच्याशी बोलेन, की हे चालेल का? हे बरं वाटतंय का? पण त्याचा अपमान आपण स्टेजवर कधीच करायचा नसतो किंवा स्क्रीनवर किंवा कुठेही, कारण तो कॅप्टन ऑफ द शिप असतो त्यावेळी. आणि ही जर मी हेही पाहिलं की सिनियर्सनी जर हे पाळलं नाही तर ज्युनियर्स. आणि दुसरं असं आहे की माझा एक अनुभवातला नियम असा तयार झालेला आहे की ज्युनियर्सना मी कधीच कमी लेखत, कारण त्यांच्यामध्ये खूप ताकद असते. आता तूच बघ ना, आता तू जी कादंबरी लिहिली असती तर मला माहितच नव्हतं तुझ्यात ही कला आहे इंदिराच्या वेळी. त्यामुळे मी कुणालाच कमी लेखत नाही. कुणामध्ये कितीही गुण असू शकतात. मला हे मला स्वतःवरून लक्षात आलंय की मी ना इंट्रोव्हर्ट असल्यामुळे मी लोकांना सांगत नसे की मला चित्र काढता येतात किंवा मला काही येतं. ते हळूहळू लोकांना कळायचं. सो मला माहितीये की सिमिलरली माझ्या समोर येणाऱ्या नटाला पण ते खूप येत असू शकतं आणि मला ते माहित नसेल. दुसरं म्हणजे काळ बदललाय त्यामुळे नट बेफिकीर झालेत वगैरे अशा तक्रारी करण्यालाही काही अर्थ नसतो, कारण पूर्वी बेफिकीर लोक होते, आताही बेफिकीर. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला तो चान्स दिल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. दुसरं एक रूल बुक स्वतःसाठी असं आहे की जी भूमिका आपल्याला मिळेल त्या भूमिकेचा शक्य तितका जास्त अभ्यास करायचा, शक्य तितका वेळ त्या भूमिकेत राहायचं. एरवी नाटकाचा प्रयोग असेल तर मी कधीही, आता इंदिरा तर एवढं मोठं होतं माझं, सतत मी बोलत असे, म्हणजे मला ती वाक्य म्हणून पाहायला प्रयोगाच्या आधी 1 तास माझा त्यात जायचा, नुसती चक्री करून पाहिली मनातल्या मनात. पण ते न बोलता मी कधीच प्रयोगाला येत नसते. म्हणजे आजही प्रयोग आहे, उद्याही प्रयोग आहे, तर प्रश्न नाही. पण परवा जर प्रयोग असेल तर मला मधल्या दिवशी ते म्हणून पाहणं भाग आहे किंवा प्रयोग. असे नियम आहेत. किंवा जागरण करायची नाहीत कारणाशिवाय, जर आपलं शूटिंग असेल आणि हे असेल. आपली मजा ही आपल्या कामाच्या आड कधीही येता कामा नये. आणि कोणी म्हणेल की काय यासाठी नाही. आमच्या वडिलांनी आम्हाला असं शिकवलं की हे स्वतःसाठी आहे. म्हणजे लोक ही काय जागरण करून आले आणि हिचं लक्ष नाही कामात, असं म्हणण्याचा प्रश्नच नाही. आपल्याला उत्तर द्यायचंय. त्यामुळे ही आपल्यामध्ये शिस्त असायला पाहिजे एवढंच. म्हणजे आपण स्वतःला आन्सरेबल असलं पाहिजे. आणि Yeah. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याकडे थोडं अनुभव कमी असला किंवा थोडंसं टॅलेंट कमी जास्त असलं तरी चालेल, पण त्याच्याकडे शिस्त नाही त्याचं काहीच होऊ शकत नाही. किंवा विदाउट डिसिप्लिन यू कॅनॉट सेल. आपण तुझ्या ऍक्टिंग बद्दल खूप बोललो, अजून बोलणार आहोत. पण अभिनय म्हणजे एखाद्या दुसऱ्या पात्राला स्वतःमध्ये सामावून घेणं असं असतं. पण लेखन मात्र स्वतःमधनच एक नवीन कलाकृती जन्माला घालणं, म्हणजे इट इज ऍज गुड ऍज गिव्हिंग बर्थ. तर तितकेच हे यातनामय प्रोसेस असते, तितकीच ही डिफिकल्ट प्रोसेस असते. तर तू एक ऍक्ट्रेस आहेस, एक चित्रकार आहेस, तर तुझ्याकडे व्यक्त होण्याची इतकी माध्यमं असताना तुला लेखन देखील का करावं असं वाटलं, किंवा लेखनातनं तुला कसं काय व्यक्त व्हायला आवडतं, किंवा लिहिताना तुझं इन्स्पिरेशन काय आहे? लेखनाचं माझं असं झालं की स्वतःहून मला लेखिका व्हावं असं कधीच वाटलं नाही. म्हणजे बाबा घरात होते, लोक ना अशी अपेक्षा असेल कदाचित की मी लेखिका म्हणून पहिल्यापासून काही करेन. पण माझं उलट होतं. बाबांचं लेखन आम्ही वाचायचो आणि आम्ही समाधानी होतो त्यांच्या लिखाणात आणि त्यांच्या नाटकांमध्ये आणि सगळ्यामध्ये. आम्हाला आपणही त्यात भर घालावी असं कधीच मला किंवा माझ्या भावाला गणेशला पण वाटलं. परंतु काही वेळेला अशा गोष्टी दिसत गेल्या की ज्या आपण मांडल्या पाहिजेत असं वाटतं.
म्हणजे माझं बरंचसं लिखाण तू पाहशील तर काही व्यक्तिचित्रांचं पुस्तक आहे, जसं अधोरेखित किंवा केफाले कोमान किंवा त्रिपुटी ह्या कादंबऱ्यात ह्या रिअल लाईफ स्टोरीजवर आहेत. हम्म. तर त्या गोष्टी मला अशा दिसत गेल्या. असं वाटलं की त्या मला मांडल्याच पाहिजे. ह्या फार इंटरेस्टिंग आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. अशा वेळीच मी लिहिलं. हम्म. अजूनही मी असं खूप इमॅजिनरी असं खूप लिहिलेलं नाहीये. ते याच कारणासाठी की मी असं स्वतःला लेखिका कधीच मानलं नाही. ते जे लिहिलं ते लोकांना आवडत गेलं किंवा काही एका कारणाने लोकांनी माझ्याकडनं लेख मागवले, की बाबा तुला हा अनुभव आहे तर लिही. लिहिताना मला असं लक्षात आलं, की बाबांकडून माझ्यात ते आलं असावं, की माझी भाषा सहज व्यक्त करणं सोपं हे आहे. पण ते म्हणजे काही ते येणं म्हणजे काही आपल्याला लिखाणाची गरज असली पाहिजे असं नसतं. असं असल्यामुळे मी त्या वेळी लिहिलं. त्यामुळे आणि मला माणसांची तशी आवड असल्यामुळे माणसं समजून घेण्याची म्हणजे फक्त माणसांशी संवाद करण्याची नाही तर ह्या माणसाने असं का केलं असेल, ह्याच्या मागे काय असेल, असं समजून घेण्याची जी आवड आहे, त्याच्यामुळे माझ्याकडनं मला वाटतं लिहिलं गेलं. ओके. म्हणजे तुला जेव्हा जेव्हा अशी अर्ज आली तेव्हाच फक्त तू केलंस लिखाण, म्हणजे जसं हो, पेंटिंग अजूनही असतं. तसंच असतं. म्हणजे नंतर बाबा मला म्हणायला लागले, की "तू जास्त फ्रिक्वेंटली लिहायला पाहिजेस. हा. तुला लिहिता येतं." जगही म्हणायला लागलं, की "लिही." हम्म. सुरुवातीला गंमत वाटली, की लोकं 1-2 जणांनी मला असं विचारलं, "हे तू लिहिलंस की बाबांनी?" तर मला ही सांगण्यासारखी एक गोष्ट, की मला इतकं ते फनी वाटलं, कारण आय कुड नेव्हर इमॅजिन, की बाबा लिहितील आणि मी त्याला माझं नाव देईन. हम्म. कारण आम्हाला हे असं कधीच शिकवलं नव्हतं. जी गोष्ट आपल्यालाही येते, रादर मी लिहिताना बाबा कधी इंटरफिअर पण त्यांनी केलं नाही, ना माझ्या ना भावाच्या लिखाणात. कारण ही माझी गोष्ट आहे. हम्म. मी फार तर विचारलं तर ते मला सांगायचे, की एखादं हे वाक्य ह्याच्याऐवजी ह्याचा अर्थ नीट होईल का? इतपतच. अख्खा लेख असेल किंवा कादंबरी असेल. पण हम्म. अदरवाईज मी दाखवेपर्यंत मी जर तसं छापायला दिलं तरी त्यांचं काहीच म्हणणं नसायचं. त्यामुळे हे असं नसतं प्रोसेसमध्ये. हे मला लोकांना का माहिती नाही असं आश्चर्य वाटायचं, की असं कसं असेल? मग त्यांनी कशाला लिहायला त्यांना कशाला सांगेन? मग त्यांच्याच नावाने येईल ना ते. अशी जरा गंमत व्हायची. पण नंतर लोकांच्या लक्षात आलं, की ही लिहिते. त्यामुळे तो प्रश्न येईनासा झाला आणि आता अजून आणखी का लिहीत नाहीस? फिक्शन का लिहीत नाहीस? वगैरे लोकं विचारायला लागले. आता बघू. वाटलं कधी तर लिहीन. ओके. सो वी नेव्हर नो तुझी पुढची कादंबरी कधी येऊ शकते, पुस्तक कधी येऊ शकते. ग्रेट. आपण म्हणतो ना की कलाकार खूप हळवे असतात किंवा आपण खूप इमोशनल असतो आणि आपल्याला ऍबस्ट्रॅक्ट आणि इमॅजिनरी गोष्टींमध्ये गुंतायची खूप सवय असते. आता जसं तू म्हणालीस की वेगवेगळ्या मला व्यक्तिचित्र आवडतात, कॅरेक्टरायझेशन आवडतात, त्यांच्यामध्ये मी गुंतते. तर तसंच आपलं ऍक्टिंगच्या वेळेस सुद्धा होत असतं. आपण वेगवेगळ्या ज्या भूमिका करत असतो त्यातला काहीसा अंश आपल्यामध्ये राहत असतो. मग जरी ते नाटक संपलं, जरी ती मालिका संपली, तरी काहीतरी कुठेतरी आपल्या मनामध्ये ते पात्राचं बिहेवियर किंवा त्याचं जे थोडे क्वालिटीज असतात त्या असतात. तर तुझ्या बाबतीत असं कुठचं पात्र आहे किंवा कुठचं कॅरेक्टर आहे जे आजवर तुझ्या सोबत आहे आणि तुझ्यासाठी ते खूप स्पेशल आहे? असं कुठचं पात्र आहे आणि का? आता माझ्या नाटकांमध्ये साधारण किती 52 का 53 नाटकं झाली माझी. त्यामुळे अगदी एकच भूमिका असं कठीण आहे. कारण एक 6-7 भूमिका तरी अशा आहेत, की ज्या माझ्यासाठी फार स्पेशल आहेत, हम्म. की ज्याच्यामुळे माझा अभिनयाचा पुढचा टप्पा गाठला गेला म्हणा किंवा असं. हम्म. पण त्यातही तशी एक तन्मन आहे, जी मला माणूस म्हणून मोठं करून गेली. मला माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून मला प्रश्न विचारणारी अशी तन्मन मधली मानसी होती. तशीच इन्व्हेस्टमेंट सिनेमाची नायिका जी होती प्राची, की ती इतकी निगेटिव्ह वागणूक होती, की मला असं वाटलं, की बापरे! आपण आपल्या मुलाच्या बाबतीत असं झालं तर आपलं काय होईल? आणि नंतर मी स्वतःला दरवेळी पडताळून पाहायला लागले, की आपलं प्राचीसारखं तर चाललेला नाहीये ना प्रवास, हम्म. प्रगतीच्या दृष्टिकोनातून. तर असा परिणाम होत गेला. त्यामुळे प्राचीनी हा मोठा परिणाम केला निगेटिव्ह जे आपल्यामध्ये असतं, जी नकारात्मकता असते, की पुढे येण्याची. नाहीतर तसं पाहिलं तर मी बऱ्याचशा नायिकेच्या भूमिका या नेहमीच सहानुभूती घेणाऱ्या असतात. त्यामुळे तशा बऱ्याचशा होत्या. पण त्याच्यामध्ये अर्थातच अगदी पहिली भूमिका मी धरेन, की जी घर तिघांचं हवं मधली होती. कारण त्याच्यामध्ये मला ती पहिली माझी मेजर भूमिका व्यावसायिक नाटकातली होती, ज्याने मला अ, बक्षिसं वगैरे तर मिळवून दिलीच, पण एक नायिका म्हणून मला एक स्वतःचं असं नाव मिळवून दिलं. म्हणजे अजूनही मला तुमचं घर तिघांचं पाहिलं, म्हणजे तेव्हा मी विशीत असेल. हे पाहिलं असं म्हणणारी माणसं भेटतात.
तर त्यामुळे दिग्दर्शक भेटतात की मी तेव्हापासून तुझा प्रवास बघत आलोय असं सांगणार. हम्म. तर घर तिघांची अशी गंमत होती की त्याच्यात 3 अंक होते. पहिल्या अंकात मी 14 वर्षाची असते, दुसऱ्या अंकात मी 20 वर्षाची असते आणि तिसऱ्या अंकात 26 वर्षाची. आणि लोकांना ही कल्पना नसते, असं वाटतं की दिग्दर्शकांची मुलगी आहे म्हणजे लगेचच ही भूमिका मिळाली असेल. तसं नव्हतं. म्हणजे मी 12 वर्षाची असताना ते नाटक लिहिलं गेलं होतं आणि साधारण 7-8 वर्ष जास्तच ते नाटक आलं नव्हतं स्टेजवर. तर मला दरवेळी त्याची वाचनं होताना असं वाटायचं की मला ह्यात काम करायला पाहिजे. आणि बाबा मला म्हणायचे, "तू लहान आहेस या नाटकासाठी, खूप लहान आहेस. तू शक्य नाही करणं हे काम," असं म्हणायचे. आणि बाकी कास्टिंग चालायची, सगळं चालायचं. मध्ये अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे आले, ते करणार होते. असं सगळं. मग पप्पा गेले अरविंद देशपांडे. मग त्यात परत गॅप झाली आणि मग ते नाटक आलं. तोपर्यंत मी 22 वर्षांची झाले होते. आणि तोपर्यंत माझ्याकडे दुबेंचा अनुभव पण होता. कारण हे 3 वय पेलणं ही खूप डिफिकल्ट गोष्ट होती आणि त्यात तिला वेडाचे अटॅक यायला लागतात पहिल्या अंकाच्या शेवटी. त्यानंतरची तिची मानसिक अवस्था पण वेगळी आणि तिचं वय वाढत जाणं पण वेगळं. त्यामुळे ती भूमिका माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आजही मला ती वाचताना आणि ते नाटकच चरित्र नाटक होतं. फार विशेष होतं. रीमा आणि दिलीप प्रभावळकरांबरोबर तेव्हा मला काम करायला मिळालं. तर फार चांगली भट्टी जमलेलं असं ते नाटक. ती एक भूमिका आणि अर्थातच इंदिरा, की ज्यामुळे आमूलाग्र मला बदलावं लागलं. म्हणजे इंदिरा गांधींचा स्वभावही माझ्यासारखा नाही फारसा किंवा त्यांचं मोठेपण जे आहे ते एक वेगळ्याच पातळीवरचं आहे. ते आपण इथे राहून सामान्य माणसं इमॅजिनच करू शकतो. तर ते सगळं मोठेपण आपल्यामध्ये आणणं त्या काळापुरतं, त्या 3 तासापुरतं वागण्या बोलण्यातून आणि ही फार डिफिकल्ट गोष्ट होती आणि पुन्हा त्याच्यामध्ये आणखी त्याचा गेटअप सांभाळणं, सगळ्या गोष्टी हे खूपच होतं. आणि तू म्हणतेस तसं मग मी विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्यात आपल्याला आपल्यातनं काय आणता येईल, साम्य काय आहे? तर ते साम्य हे होतं की मोठ्या माणसाची मुलगी असणं. त्यातून जे येतं, त्यातून जे प्रॉब्लेम्स येतात, त्यातनं जे फायदे मिळतात, तोटे मिळतात, ते माझे सारखे होते. किंवा आपण जर इंदिराजींची आणि नेहरूंची पत्र वाचली, जो मी अभ्यास पुष्कळ केला पुस्तकांचा, पत्रांचा, सगळ्याचा. तर त्या पत्रांमध्ये जे 1 to 1 त्यांचं बोलणं आहे, ते खूप बाबांचा आणि माझा संवाद व्हायचा तसं आहे. आयुष्याविषयी शिकवणं, काय करायला पाहिजे म्हणणं, तुमची त्यावेळेची नुसती काय म्हणतात ती हाल-हवाल विचार किंवा मोठ्या प्रॉब्लेम्स मध्ये असतानाही एकमेकांशी साध्या माणसासारखं कनेक्ट होणं, हे जे गोष्टी आहेत, ह्या सगळ्या मधून मी ते करू शकले. तो आता एक मोठा बरेच लेख माझे लिहून झालेत त्या इंदिरा या कॅरेक्टर विषयी, पण नक्कीच ती माझ्या फार जवळचं कॅरेक्टर. बरोबर. म्हणजे आता तुझ्याशी बोलताना मला एक गोष्ट जाणवली, की तू एक अशी नटी आहेस जिला एकाच पात्राची वेगवेगळी वय पोर्ट्रे करायची खूप वेळा संधी मिळाली. म्हणजे जसं त्या नाटकाचं तू एक्झाम्पल सांगितलंस, की 14 वर्ष आणि मग हळूहळू ते वय वाढत जातं. तसंच इंदिराजींचं पण त्या नाटकात सुद्धा 3 अंक होते आणि ते तिन्ही अंकामध्ये तू वेगवेगळं वय पोर्ट्रे करायचीस. आणि आय रिमेंबर की तुझी बॉडी लँग्वेज किंवा बोलण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा तिन्ही अंकांमध्ये वेगवेगळी होती. सो येस येस. इंदिराशीच संबंधित एक माझा छोटासा प्रश्न असा आहे की इंदिराजींची जी भूमिका आहे ती तू फक्त नाटकातच नाहीस तर अनेक चित्रपटांमधनं सुद्धा केलीस. जसं यशवंतराव चव्हाण नावाचा जो चित्रपट आहे तो, किंवा तेलुगू चित्रपट आता तू केले आहेस 2 ते, किंवा मधुर भंडारकर यांचा इंदू सारखा मोठा मेन स्ट्रीम मूव्ही. तर हे 3-4 वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये तेच पात्र करणं हे सुद्धा खूप डिफिकल्ट असू शकतं किंवा म्हणजे त्या पात्राचे वेगवेगळे शेड्स आपल्याला पोर्ट्रे करावे लागतात. तर ते करताना काय एक्सपिरियन्स आला तुला किंवा कुठची इंदिरा सगळ्यात जास्त जवळची वाटली तुला आणि विच वॉज द मोस्ट चॅलेंजिंग रोल आउट ऑफ ऑल दीज? त्याचा प्रोसेस असा गमतीशीर आहे की इंदिरा नाटकासाठी बाबांनी विक्रम गायकवाड जे जागतिक कीर्तीचे रंगभूषाकार आहेत, त्यांना माझे फोटो पाठवले. त्यांना असं वाटलं, अरे बापरे, ही अशी दिसणारी कुठून आली, असं त्यांना वाटलं. उलट म्हणजे बाबांना वाटलं की हे जमेल की नाही. ते म्हणाले, ही कुठे मिळाली तुम्हाला? तर त्यांना नुसतं विग लावून सुद्धा ते इंदिराजींसारखं दिसायला लागलं. म्हणजे नाटकातही तुला आठवत असेल तर नाक वगैरे माझं काही बदलत नसेल, फक्त विगच असायचा. तर त्यामुळे विक्रमजींनी नाटक यायच्या आधीच माझं नाव जब्बार पटेलांना सांगितलं. त्यांनी माझ्याबरोबर कधी कामही केलेलं नव्हतं, फक्त
मुळे त्यांनी सांगितलं की अशी अशी एक आहे जी दिसेल इंदिरा, मला काही त्रास नाहीये मेकअप करायचा, ती बरीचशी तशीच दिसते. त्यामुळे मी आधी यशवंतराव चव्हाण मध्ये इंदिरा गांधी केली पहिल्यांदा. आणि तिथे जब्बार पटेलांनी जे मला इंदिराजींबद्दल शिकवलं त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे त्यांची, की त्यांनी खूप बारकावे मला इंदिराजींचे सांगितले. म्हणजे त्यातली भूमिका जर पाहिली तर ती एवढी मोठी नाहीये अर्थातच, कारण ते यशवंतराव चव्हाणांचं चरित्र आहे. पण ज्या वेळी म्हणजे नुसती मी एकदा चालत असेन तरी पण ते असं सांगायचे की बघ ही आता ह्या काळात या आहेत आणि ह्या इकडून तिकडे चालत जाणार आहेत, पण त्यांच्या मनात अमुक अमुक आहे, पण ते त्या सकळू पण देणार नाहीयेत यशवंतराव, त्या वेगळंच बोलणार आहेत. परंतु आता ह्या सीन मध्ये त्या चालीमध्ये हे जाणवलं पाहिजे की त्यांच्या मनात ही चलबिचल आहे, जे त्यांना कळू द्यायचं नाही, पण त्यांच्याकडे हे आहे आणि त्या जेव्हा पोचतात त्या ठिकाणी तेव्हा त्यांचा वेगळाच स्टान्स आहे. अशा प्रकारे किंवा त्यांनी मला राजकारणाचे पण खूप पैलू सांगितले, त्यांच्या स्वभावाचे सांगितले. आणि मी काय करायचे, त्यांनी मला लॅपटॉप देऊन ठेवला होता हातात दरवेळी शूटच्या वेळी, तो घेऊन कानात आवाज ऐकत त्यांना पाहत मी लिटरली शॉर्ट पर्यंत पण त्या ठिकाणापर्यंत पण पोहोचायचे आणि तिकडे मी तो आवाजच कानात घेऊन मी बोलायचे आणि त्यानंतर मी काम करायला लागायचे. त्यामुळे प्रत्येक वेळी ते मॅच होते का हे माझ्या डोक्यात चालू असायचं. तर ही त्यांनी पूर्वतयारी केल्यामुळे मी नाटकामध्ये आणि तो चित्रपटही आधी रिलीज पण झाला नाटकाचा. त्यामुळे लोकांना मी इंदिरा म्हणून पटते, आवडते हे मला कळलं. त्यामुळे मला नाटकाला खूप मोठा फायदा झाला, की मी नाटकाच्या प्रोसेसमध्ये इंदिराजी कशा आहेत, काय त्यात बोलतात ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकले. मी वाटेन की नाही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह ऑलरेडी झालेला त्या चित्रपटामध्ये. आणि मग नाटकावर कॉन्सन्ट्रेट करू शकले मी. आणि मग नाटकानंतर ते पाहून मिळालेल्या या बाकीच्या भूमिका आहेत, हिंदू सरकार वगैरे, तेव्हा निश्चितचपणे वेगळा वीक करणं, वेगळे माणसं त्यांच्याबरोबर वेगळ्या प्रकारे काम करणं, त्यांचं समजावणं वेगळं, क्रिशचं समजावणं वेगळं तेलुगू सिनेमांसाठी, त्यांचं ग्रँचर वेगळं. आणि त्यात मला एक गंमत सांगायची वाटेल, मधुरजींनी मला त्या सिनेमाची जर सुरुवात पाहिली हिंदू सरकारची, तर तिथे आणीबाणी लागू केल्याचं भाषण आहे, जिथून तो सिनेमा सुरू होतो इंदिराजींचं. तर ते इंग्लिशमध्ये आहे, त्याचं त्यांना हिंदीमध्ये माझ्या आवाजात हवं. त्यांनी मला डबिंगच्या वेळी सांगितलं की हे तू करायचं. फक्त रेडिओ दिसत असतो स्क्रीनवर पूर्वीच्या काळचा आणि त्याच्यावर आवाज. तर मी त्यांना म्हटलं, अहो माझा आवाज जाड आहे, माझा इंदिराजींच्या आवाजापेक्षा खूप जाड आवाज आहे, नाटकात मला नाईलाजाने तो वापरावा लागतो. इथे जर मी दिसणारच नाहीये तर तुम्ही त्यांच्याशी मॅच होणारा वापरा. तर ते मला म्हणाले, नाही नाही तू ती भूमिका करणार आहेस, तूच बोल आणि तो आवाज तुझाच आपण ठेवायचा. आणि मला खूपच आता अभिमान वाटतो की माझा आवाज तिथे आहे आणि कुणालाही असं वाटलं नाही की हा इंदिराजींचा आवाज नाही. म्हणजे केवळ माझ्या आवाजाचा मी वापर करू शकेन हे मला वाटलं नव्हतं. दॅट वॉज अ सरप्राईज टू मी. पण जवळची भूमिका म्हटलंस तर अर्थातच ती नाटकातलीच आहे, कारण नाटकामध्ये प्रवास खूप मोठा आहे. ती भूमिका जगायला खूप मिळालेली आहे. 9 वर्षांचा कालखंड आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बालपणापासूनच सगळं येतं. नेहरूंच्या चित्राशी ती बोलते, तुला माहीतच आहे. त्यामुळे स्वगत आहेत. खूप इट वॉज अ टॉल ऑर्डर, की स्वगत पण आहेत. वेगवेगळे काळ आहेत. त्यासाठी मी आत्ताचं राजकारण, पूर्वीचं राजकारण समजून घेतलं. म्हणजे मला त्यावेळी मी कधीच राजकारणाचं जे पहिलं पान असतं न्यूजपेपरचं ते कधीच वाचत नसे. डायरेक्ट दुसऱ्या पानावर नाटकाच्या जाहिरातींकडे मी जात असे. इंदिरा करायला लागल्यापासून मी पहिलं पान वाचायला लागले. हे म्हणजे कारण मला गरजच होती ती आणि त्यानंतर मला राजकारणात तसाही थोडासा तरी रस तयार झाला. काय चाललंय हे कळायला लागलं. नाहीतर कुठली पार्टी, कुठलीही माणसं, मला असं वाटायचं की एखाद्या माणसाचं वेगळ्या पार्टीतलं नाव मी इथे घेतलं तर काय होईल स्टेजवर. इतकं मला माहित नव्हतं राजकारणाबद्दल. ते सगळं मला त्या नाटकाने शिकवलं. त्यामुळे अर्थातच दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग अमंग्स द लॉट. करेक्ट. आणि जेव्हा तू तेलुगू चित्रपट केलेस तर भाषा हे चॅलेंज होतं का, किंवा भाषा कशी ओव्हरकम केलीस, किंवा कम्युनिकेशन कसं होतं? कम्युनिकेशनचा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण माणसं इंग्लिशमध्येच बोलतात त्यांच्याकडे जास्ती. आणि विशेषतः वेगळ्या भाषिक लोक जर कामं करायला आले तर ते त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतात. पण बाकीचा क्रू मात्र त्यांना काहीच येत नसतं. त्यांना आपली भाषा येतच नाही आणि आपल्याला त्यांची भाषा येतच नाही. पण त्यांना येतं, आपल्याला समावून आपण त्यांना हे हवंय ते हवंय असं सांगू शकतो. पण दिग्दर्शक हे मणिकर्णिका वगैरे फिल्म्स केलेला क्रिशच होता आणि मुळात मला अमुक एक भूमिका करणारी म्हणून ओळखत असल्यामुळे त्यांना तो एक आदर होता. मराठी नाट्यसृष्टीचाही तो एक आदर असतो. त्यामुळे तसा काही प्रश्न आला नाही.
गंमत अशी व्हायची मात्र की मी मेकअप काढल्यावर आणि मेकअप करायच्या आधी त्याला भेटले तर ते ओळखतही नसे मला. म्हणजे मी आले म्हटलं तर एक सेकंद त्याच्या नजरेत अशी कोण आलीये असं एक असायचं आणि मग तो, ओ ओ ओ सुप्रियाजी असं म्हणायचं. निघताना सुद्धा मी काम संपल्यावर चालले तरी तो मला असं असायचं की ओळख नाहीये. मग मीच त्याला सांगायचे इंदिरा. मग तो म्हणा अरे बापरे आप जा रही है. ओके 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 असं व्हायचं. ती एक गंमत यायची. पण बाकी तसं काही कठीण नव्हतं. पण फिल्मला अर्थातच बारकावे करावे लागतात जास्ती. दिसण्यात सुद्धा आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. कुठलाही लुक हा आपण असं तसं देऊ नाही शकत कारण किती मोठ्या स्क्रीनवर तो इनलार्ज होणार असतो. बरोबर. त्यामुळे ती एक काळजी. पण ग्रँजरची पण मजा होती. मोठे मोठे सभांचे सीन्स वगैरे. ती मजा वेगळी जी नाटकात मिळत. बरोबर. आता जे तू म्हणालीस की ते तुला ओळखत नसत जर तू गेटअप मध्ये नसशील तर. तर आय थिंक हे कलाकार म्हणून एक यशच आहे कारण जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर पात्रामध्ये इतके समरस होतो की आपण आणि ते पात्र वेगळंच होऊ शकत नाही. सो आय थिंक ते कलाकार म्हणून एक खूपच चांगली अचीवमेंट आहे. म्हणजे तू नव्हतीस तर ती पात्रच तू झाली होतीस. सो दॅट इज या बाबतीत मी तुला माझं एक ऑब्झर्वेशन सांगेन की हे असं आम्हालाच करायला लहानपणापासून शिकवलं गेलं. बालनाट्यमधल्या मलाच काय सगळ्या शिष्यांना बाबांनी हेच शिकवलं, दुबेंनीही हेच शिकवलं. पण आपल्या क्षेत्रामध्ये थोडासा मला असं वाटतं मला त्याचा डिसएडव्हान्टेज झाला. कारण माझी कुठलीही भूमिका ही त्यानंतर मी जगत नसते किंवा मी एरवीच्या आयुष्यात सुद्धा त्या भूमिकेतल्या सारखी वावरत नाहीच अजिबात. त्यामुळे लोकांना एक ठसा मिळाला नाही. काही वेळा काय होतं नटांना तो फायदा होतो. त्यांच्या भूमिकेचा तो एकच ठसा त्यांचं रोजचं दिसणं आणि भूमिका हे सिमिलर असणं याचा त्यांना खूप फायदा होतो. तो मात्र मला तोटा झाला. पण तो फार मायनर तोटा आहे. कारण वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हा त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे फायदा. ताई तू इतक्या नाटकांमधनं कामं केलेली आहेस तर त्याविषयी माझा एक प्रश्न होता तुला अचानक आठवला मला म्हणून विचारते की विशेष करून इंदिरा सारखं नाटक किंवा त्याच्यासारखी वेगळी त्याच पठडीतली नाटकं की जिथे आपण फार ऍडलिप्स घेऊ शकत नाही किंवा स्वतःचे फार ऍडिशन्स आपण त्याच्यामध्ये टाकू शकत नाही. जसं तू म्हणालीस की चुकून एखाद्या व्यक्तीचं नाव सुद्धा जर चेंज झालं तर अनर्थ होऊ शकतो स्टेजवरती. तर अशा वेळेस एक ऍक्टर म्हणून तू तुझं एक्सपेरिमेंटेशन कसं काय चालू ठेवतेस? कारण म्हणजे एका पॉइंट नंतर असं वाटू शकतं ना की काही चेंजच होत नाहीये म्हणजे मी तेच करते आहे का किंवा अजून मला वेगळं काय त्याच्यामध्ये करता येईल. तर स्वतःच एक्सपेरिमेंटेशन कसं काय तू चालू ठेवायचीस अशा नाटकांच्या दरम्यान? मला असं वाटतं की लेखकाने लिहिलेले शब्द असतात ते खूप विचार करून लिहिलेले असतात. त्यानंतर दिग्दर्शकाने त्यावर खूप विचार केलेला असतो. आपणही ती भूमिका घडवताना त्यांच्याशी डिस्कस करून पुष्कळ विचार केलेले असतात. त्यामुळे कारणाशिवाय ऍडिशन्स तर आपण घेऊच शकत नाही. त्याचा काही संबंधच नाही त्याच्याशी. परंतु आतमध्ये जे वाढणं असतं ते काही थांबत नाही. म्हणजे एका भूमिकेमध्ये एक दृश्य झाल्यानंतर पुढच्या दृश्यामध्ये जेव्हा तेच कॅरेक्टर जातं तेव्हा मधल्या काळात काय घडलंय त्यामुळे त्याच्या देहबोलीमध्ये काय फरक पडलाय किंवा नाही पडला किंवा काही त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स काय आहेत हे आपण सतत चालू ठेवू शकतो. ह्याच्यावर विचार करणं हे कधीच संपत नाही. हा नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे आणि आपल्याला कधीतरी काहीतरी मिळूनही जात. म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला असं लक्षात येतं की ह्या प्रयोगात अरे बापरे हा आपला अगदीच वेगळा आपण आवाज लावला हा खूप फायदेशीर आहे जो आपण आतापर्यंत लावत नसतो. त्याबद्दल मी एक छोटंसं उदाहरण तुला सांगू शकते. घर तिघांचं मध्ये असं झालं होतं की 50-60 प्रयोगानंतर माझ्या अशी एक गोष्ट लक्षात आली की त्याच्यामध्ये ती बेबीचं जे कॅरेक्टर मी करायचे ती नाटकाच्या शेवटी मरते. तर तिच्याकडे एक टेडी बेअर असतं कायम जे लहानपणी तिच्या वडिलांनी तिला दिलेलं असतं. ज्या वडिलांसाठी ती कायम तरसत असते त्या वडिलांनी ते दिलेलं असतं. ती राहत असते आई बरोबर आणि वडिलांसाठी ती झुरत असते कायम आणि वडील तिला जास्त जवळचे कायम वाटत राहतात आईकडे राहून असं ते कॅरेक्टर. तर त्यांनी दिलेलं टेडी बेअर ती कायम स्वतःकडे तिच्याकडे असतं मोठी झाल्यावर सुद्धा. तर मी शेवटच्या सीन मध्ये मरत असते गोळ्या घेऊन आणि गोळ्यांची बाटली दिसते माझ्या आईला आणि तिला कळतं की हिने आत्महत्या केली. आणि तर मला 50 प्रयोगानंतर असं लक्षात आलं की हा जे टेडी बेअर आहे ना ते लोकांच्या लक्षात न येता जर आपण कवटाळलं कारण त्यावेळी मी माझी पाठ असते मी घेते झोपते आणि मग तिथे दुसरा सीन चालू असतो दुसऱ्या भागात 2 भाग होते स्टेजचे. तर ते नंतर जर माझ्या हातातनं पडलं तर ते खूप चांगलं वाटलं. मी बाबांना तसं विचारलं तसं करू का? दिग्दर्शकाला न विचारता काही करण्याचीही मला योग्य वाटत नाही.
कल्पना. त्यामुळे मी विचारलं. ते म्हणाले करून बघ म्हणून. तर माझा हात पडतो प्रेक्षकांच्या बाजूला आणि कळतं की मी मेली. तर त्या हातामध्ये कवटाळलेलं टेडी बेअर जमिनीवर पडलं. तर ते लोकांना इतकं हे झालं एकदम की एक वेगळा त्यांनी इम्पॅक्ट आला. आता ही गोष्ट मला 50 प्रयोगानंतर सुचली. पण कशामुळे सुचली की मी आधी त्या भूमिकेत कायम होते आणि त्याच कॅरेक्टर मध्ये मी काय करू शकेन याचा मी विचार करते. त्यामुळे असा प्रोसेस थांबत नाही. फक्त तुम्ही आपली वाक्य घालणं हा काही त्याच्यावर उपाय नसतो ना. आता जर आपण कॉस्ट्युम सांगितलेले सोडून जर आपण आपले कपडे आपल्याला कंटाळा आला म्हणून घातले तर कसं चालेल? तसंच आहे ते. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला आपल्या कोशामध्ये राहूनच आपल्याला जे काही एक्सपेरिमेंट्स करायचे हो. असतात ते आपण केले पाहिजे. आणि प्रत्येक नाटकामध्ये तो स्कोप असतोच. म्हणजे वाक्यांमधनच बदल घेतले पाहिजे तसं काही नाही. आपण एक्सप्रेशन मध्ये पण एक्सपेरिमेंट्स आपण करू अगदी, शकतो. अगदी. अगदी. ग्रेट. ताई, तू एक चित्रकार पण आहेस. त्यामुळे आपण तुझ्या लेखनाविषयी बोललो, अभिनयाविषयी बोललो, पण चित्रकलेविषयी मला बोलायचं होतं. कारण आपल्यात सुद्धा कधीच त्याबद्दल अशी फारशी चर्चा झाली नाही. कारण मला चित्रकलेचं काही असं ज्ञान नाहीये. त्यामुळे तुझ्याशी मी त्याविषयी काही बोलू शकेन किंवा चर्चा करू शकेन असं काही नाही. पण मला एक जस्ट क्युरिओसिटी आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा एक क्युरिओसिटी आहे म्हणून मला विचारायचं आहे की असं म्हणतात की अ पिक्चर स्पीक्स मोर दॅन 1000 वर्ड्स. तर तू अशी व्यक्ती आहेस जी 1000 वर्ड्स सुद्धा छान पद्धतीनं तू लिहू शकतेस एक लेखिका असल्यामुळे आणि एक पिक्चर सुद्धा तू पेंट करू शकतेस. तर या दोन गोष्टींमध्ये लेखन आणि चित्रकला याच्यापैकी तुला चित्रकला का अजूनपर्यंत म्हणजे टिकवून ठेवावीशी वाटते? किंवा चित्रकार विचार नेमका कशा पद्धतीनं ते करत असतात ते आम्हाला जरा सांग. चित्रकार माझ्यातला टिकवणं मला भागच आहे. खरं तर आमचे शिक्षक डिग्रीचे प्रभाकर खोलते जे मोठे चित्रकार आहेत. त्यांनी तर असं गृहीत धरलं होतं आणि सगळ्यांनीच की मी चित्रकार म्हणूनच वावरेन आयुष्यात. त्यामुळे आता मी ती जर आणि मला खूप छान मार्क्स मिळायचे. मी युनिव्हर्सिटीतही 3री आले होते वगैरे. त्यामुळे मला चित्रकला मी जर सोडून दिली तर ते खूपच हे ठरेल. म्हणजे मी या लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण केल्या नाहीत ह्याचंच मला वाईट वाटतं की मी चित्रकार म्हणूनच व्यावसायिक असायला हवं. पण त्याही आधीपासून माझं नाटकाशी नातं होतं. त्यामुळे ते तोडणंही मला शक्य झालं नाही. पण त्यामुळे मी चित्रकार म्हणून काम करत राहिले आणि राहीनच. याच्यामध्ये माझं असं आहे की आता मी वर्षानुवर्ष व्यवसाय म्हणून ते स्वीकारलं नसल्यामुळे कधी-कधी मला वाटतं की माझा त्यावेळच्या प्रवाहाचा, त्या काळाचा, त्या काळात काय काढायला हवं याचा अभ्यास कदाचित कमी असू शकतो. परंतु माझा चित्रांचा फॉलोअप आहे. काय घडतंय, कुठे काय नवीन घडतंय याचा आहे. आणि माझी रेषा मी अजूनही चित्र काढत असल्यामुळे जिवंत आहे. त्यामुळे मला त्यातनं ज्यावेळी जसं मी लिखाणाचं म्हटलं, जसं मला सांगावंसं वाटेल, ते सांगण्यासाठी मी तेव्हा ती वापरते चित्र. किंवा काही म्युरल्स वगैरे मी केलीत. जसं गोव्याला पलाशी वगवादमध्ये माझी पेंटिंग्स आहेत. तसे पेंटिंग्स मी करत असते. जेव्हा वाव मिळेल तेव्हा मी नाही म्हणत नाही. तेव्हा मी ते करते. त्याचं कारण तीच माझी प्रॅक्टिस राहते त्याच्या संदर्भात आणि मला त्याचा एक वेगळा आनंद मिळतो. कारण मी माझं जे अंतर्मुख असणं जे आहे, स्वतःमध्ये असणं जे आहे स्वभावातलं, ते मी तिकडे एन्जॉय करू शकते. शांतपणे फक्त चित्र काढत राहणं दिवसभर हा खूप एक आनंददायक ही गोष्ट असते किंवा कॅनव्हास आणि रंगांबरोबर खेळत राहणं ही जी गोष्ट असते ती खूप मला आनंद देणारी आहे. म्हणून मी ती करते आणि मला माझ्या क्षेत्रात त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे कॉस्ट्युम्स साठी मी कॉस्ट्युम डिझाईन जे केले त्यांच्यासाठी म्हणा किंवा दिग्दर्शक म्हणून काम करताना रंगसंगती समोरच्या पात्रांची बरोबर आहे का, सेटचा रंग बरोबर आहे का, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक रंगांचं एक ज्ञान असणं, चित्राची एक रेषा असणं, समोर काय आहे ते बरोबर आहे का, व्हिज्युअल हे करणं ह्याच्यासाठी उपयोग होतो. म्हणजे असं म्हणतात की जे चित्रकार असतात त्यांना आणखीन एक वेगळी लेयर असते त्यांच्यामध्ये, कारण ते रंगांमध्ये विचार करत असतात. फॉर एक्झाम्पल खलील जिब्रान यांचे जे पेंटिंग्स आहेत तेव्हा ते कोणाला ते पेंटिंग्स दाखवायचं नाही आणि सांगायचं की माझे पेंटिंग्स जे आहेत ते मी कोणाला दाखवणार नाही कारण लोकांना ती विकत घ्यायची असतात. किंवा पिकासो जो आहे ते म्हणायचे की मला 4 वर्ष लागली प्रोफेशनल पेंटिंग शिकण्यासाठी, पण आय गेस लहान मुलासारखं जर मला पेंट करायचं असेल तर आयुष्य लागेल मला ते शिकायला. तर
आय थिंक चित्रकला आपल्याला माणूस म्हणून पण वेगळ्या पद्धतीनं घडवत असते आणि माणूस म्हणून पण तुझ्यामध्ये ती वेगळी छटा आलेली आहे बिकॉज ऑफ युअर पेंटिंग्स अँड बिकॉज ऑफ युअर कलर्स. आपण तुझ्या चित्रकलेविषयी बोललो, अभिनयाविषयी बोललो, लेखनाविषयी बोललो, पण हे सगळं असताना तू एक स्त्री पण आहेस, एक फॅमिली वुमन आहेस आणि असं म्हणतात की वुमन वेअर लाईक लाईक मेनी हॅट्स. खूप वेगवेगळे रोल्स असतात त्यांच्या आयुष्यामध्ये. मुलगी असते, वाईफ असते, आई असते. तर आत्ताच्या काळामध्ये ही गोष्ट खूपच सोपी झालेली आहे. म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांचं मॅरिटल स्टेटस हे त्यांच्या करिअरशी याचा काही संबंध असत नाही. लग्नानंतर सुद्धा अनेक बायका आपलं करिअर जोपासतात, काम करतात. पण काही वर्षांपूर्वी आय गेस परिस्थिती थोडीशी वेगळी होती. लोकांना पटकन ते पचनी पडायचं नाही की लग्नानंतर सुद्धा एखादी बाई करिअर जोपासते आहे किंवा तितकंच करिअरवरती तिचं कॉन्सन्ट्रेशन आहे. तर त्यावेळी तुला नेमकी काय असे चॅलेंजेस आले किंवा हाऊ डिड यू बॅलन्स आउट युअर फॅमिली लाईफ अँड युअर करिअर? सुरुवातीला योगायोगाने असं झालं की माझा नवरा परदेशीच गेला माझं लग्न झालं. तर ते म्हणजे ते बदलण्यासारखंच नव्हतं. म्हणजे हा, ती एक गोष्ट सोडली तर बाकी फॅमिलीला माहीतच होतं की मी अभिनेत्री आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याने ते जाणून बुजूनच माझ्याशी लग्न केलं होतं की अशी ऍक्ट्रेस आहे. परंतु ऍक्ट्रेसशी लग्न केलंय ही माहिती असणं गोष्ट आणि तिच्याबरोबर रोज जगणं गोष्ट वेगळी असते. एस्पेशली माझ्यासारखी जी खूप वेळ देते त्या कामाला, त्याच्याशिवाय ती उभीच राहत नाही स्टेजवर. म्हणजे असं नाही की होईल, चालून जाईल, आरामात घरातलं चाललंय आणि मग नंतर गेली आणि करून आली नाटकाचं, असं माझं कधीच नसायचं. कदाचित त्यांना माझ्याशी त्या बाबतीत ऍडजस्ट करायला कठीण पडलं असेल. म्हणजे काही वर्ष त्यात गेली असतील आणि मला काही वर्ष माझ्या नवऱ्याला समजायला, त्याच्याबरोबर परदेशात राहून परत येणं, याच्यामध्ये थोडासा आमचा वेळ गेला माझा करिअरचा. पण अदरवाईज बॅलन्स आपण करू शकतो आपल्याला इच्छा असेल तर. आणि त्याप्रमाणे एकदा लोकांना हे अशा प्रकारे ही काम करणारी व्यक्ती आहे तर लक्षात येतं. आता माझ्या सासूबाईंना खरं तर मला त्यांचं फार कौतुक वाटतं की त्यांनी अगदीच टोटली वेगळ्या टाईपच्या मुलीबरोबर बरीच वर्ष घालवली. म्हणजे जेव्हा माझा नवरा परदेशात होता, मी इथे होते, असेही काही वर्ष गेली. जेव्हा मुलगा लहान होता तेव्हा त्यांनी समजून घेत राहिल्या त्या की हे असं आहे, असं आहे. मग सिरियलला इतके तास आणि त्या समजून समजून त्यांनी माझ्या बरोबर ते ऍडजस्ट केलं आणि सपोर्ट केलं. तर दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. माहेरी तर तसं नव्हतं. माहेरी तर टोटली वेगळं आयुष्य होतं. म्हणजे मला थोडंसं त्यामुळे वेगळं नंतर वाटलं. कारण तिकडचं आयुष्य होतं केवळ नाटकमय होतं. तिथे फॅमिलीचं आणि नाटकाचं असं वेगळं नव्हतंच. नाटकाचीच मंडळी आमची फॅमिली असायची. फॅमिलीसाठी वेळ, परदेशात जाणं, परगावी जाणं असं आमच्या आयुष्यात काही नव्हतंच. तर थोडंसं त्यामुळे मला थोडा वेळ लागला की असं असतं. नॉर्मल फॅमिलीजमध्ये लग्न, मुंजी असं खूप असतं, त्याला महत्व असतं हे कळायला. पण आय यूज्ड टू एन्जॉय दॅट. जसं मी म्हटलं तसं आता अशी सिच्युएशन आहे की माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त फंक्शन्स मी अटेंड केलेली आहेत किंवा त्याच्या सासरची माणसं मला जास्ती माहिती आहेत त्याच्यापेक्षा. अशी सिच्युएशन आहे. तर त्या वेळी आपल्याला त्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. पण हे खरं आहे तू म्हणतेस तसं की त्यावेळी ते जास्त डिफिकल्ट होतं. आता अधिक सोपं झालं. सगळं सोपं झालंय. बरोबर. आणि स्पेशली मदरहुड जे असतं की असं म्हणतो आपण की आई आणि मुलाचं जे प्रेम आहे त्याच्यापेक्षा मोठं प्रेम दुसरं असू शकत नाही. मग असं असताना तुझं जे नाटकावरचं प्रेम आहे, ऍक्टिंगवरचं प्रेम आहे, त्याला कधी अशी कॉम्पिटिशन आली नाही का की जेव्हा अर्णव झाला किंवा मुलगा झाला तुला, तेव्हा असं नाही वाटलं तुला की अरे माझं प्रेम जे आहे ते डिवाइड होतंय माझ्या कामामध्ये आणि मुलामध्ये, किंवा हाऊ डिड यू? नाही, पण मी त्या बाबतीत बरीच सबमिसिव्ह आहे किंवा काही म्हण. मी माझ्या कामाचं महत्व तेवढं ठेवलं नाही की फॅमिलीला त्याचा त्रास होईल. म्हणजे मी अर्णव झाल्यानंतर, अर्णव व्हायच्या आधी, नंतर आणि नंतरची 2-2.5 वर्ष मी काम केलं नाही. म्हणजे त्यामुळेच मिलिंद जेव्हा दुबईला आला तेव्हा तुम्हाला म्हणा नाहीतरी तू 2-2.5 वर्ष काम करणार नाहीस. म्हणजे मी असा विचार केला की त्याच्या बरोबरचा वेळ घालवणं ही माझ्या आयुष्यातली एक ग्रोथच आहे. माझ्यासाठी हे एक शिक्षणच आहे वेगळ्या प्रकारचं आणि मला इच्छा आहे मुलाला वाढवायची म्हणून मी त्याला जन्म दिलाय. तर मला त्याच्याबरोबर वेळ घालवायला. म्हणजे माझं म्हणणं असं नाही की असं सगळ्या स्त्रियांनी करावं. असं सगळ्या स्त्रियांना शक्यही होणार नाही.
म्हणजे मला काम न घेणं शक्य होतं. मे बी माझ्या आर्थिक ह्याच्यामुळे मला मुलगा खूप उशिरा झाल्यामुळे माझं बरीच कामं करून झाली होती. असंही असेल. प्रत्येकाचं आपापलं आयुष्य असतं, त्याचं चित्र त्याच्याप्रमाणे वेगळं असतं. पण त्यामुळे मी सुरुवातीचा काळ त्याला देऊ शकले आणि त्या काळामध्ये माझा जो त्याच्याशी बॉन्ड तयार झाला आणि नशिबाने त्यालाही त्याची जाणीव आहे की ही सुप्रीम महत्वाची गोष्ट आहे आपलं काम ही. आणि त्याला मग मी घर आणि मुलगा आणि प्रोफेशन याच्यामध्ये मी आणखी काही आणलं नाही. म्हणजे मग पार्ट्या मुलांबरोबर वेगवेगळ्या लोकांबरोबर बाहेर भटकायला जाणं, मित्र-मैत्रिणी असं मी काही शिल्लक ठेवलं. वेळच म्हणजे नव्हता ज्याचा मला तेवढा. थोडासा त्रास झाला. कारण मला 2च गोष्टी करणं शक्य होतं आयुष्यात. याहून जास्ती मला माववणंच शक्य नाही. त्यामुळे कामाच्या इथे असताना किंवा घरी माझी कामं करून मला ज्या गोष्टी करता येत होत्या तेवढ्याच मी केल्या. अगदी मिनिमम मोठ्या बऱ्याच फंक्शन्सना सुद्धा माझी त्या काळात हजेरी नसते. आता जरा तो मोठा झाल्यावर थोडंफार तरी मी जायला लागले. बाकी मी काहीच केलं नाही. अभिनय आणि त्याला वाढवणं एवढंच केलं. आता तुमचं बॉन्डिंग कसं आहे? म्हणजे आता तुझे जे पूर्वीचे रोल्स आहेत ते टीव्ही वरती किंवा फिल्ममध्ये जेव्हा तो बघतो तेव्हा त्याची काय रिएक्शन असते किंवा तो असं काही तुला सांगतो का? ऍडवाइस देतो? दुर्दैवाने माझे पूर्वीचे रोल्स खूप कमी त्याला बघायला मिळतात नाटक असल्यामुळे. कारण नाटकं रेकॉर्डेड माझे खूप कमी आहेत. बरोबर. पण त्यांनी इंदिरा तुला माहीतच आहे. इंदिरा त्यांनी खूप लहानपणापासून खूप प्रयोग बघितले किंवा त्यांनी इन्व्हेस्टमेंटचं शूटिंग बघितलं, इन्व्हेस्टमेंट अनेक वेळा बघितला. जे काही माझं त्यानंतर त्याला कळायला लागल्यानंतर आलं ते सगळं पाहिलं. गोठ मालिका किंवा कुठल्याही मालिका इतर हिंदी मालिका तर पुन्हा पुन्हा लागत असतात. तर ह्या सगळ्या त्यांनी पाहिलं आणि त्याला एक ती दृष्टी आहे मतकरींची. त्यामुळे तो चुका पण काढू शकतो पटापटा. हे मागे राहिलंय, हा इकडे लुकवलंय, हे आधीच्या शॉट मधलं नव्हतं. ह्याच्याकडे त्याचं खूप जास्ती लक्ष असतं. त्याचप्रमाणे त्याला व्हेअर आय स्टँड हे लक्षात येतं. म्हणजे आपल्या आईचं नाटकामधलं स्थान काय आहे किंवा ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे हे त्याला मी न सांगता आपोआप लक्षात आलेलं आहे. ते मला असं वाटतं त्याला हेरिडिटरी जे त्याच्यामध्ये समजण्याचे गुण आहेत त्याच्यामुळे त्याला ते बहुतेक कळलेलं आहे. त्याचं ते त्या प्रकारचं ऑब्झर्वेशन असल्यामुळे आणि शांत असल्यामुळे तो काय मला तसा प्रॉब्लेम नाही. ग्रेट, ग्रेट. आणि आता तू मतकरी सरांचं नाव काढलंस तर आता ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि मागच्या वर्षीमध्येच ही दुःखद बातमी आली आपल्याला. बट आय नो म्हणजे त्यांच्या नसण्याने जी पोकळी आहे तुझ्या लाईफमध्ये ती काही कधी भरून निघेल असं मी म्हणणार नाही किंवा ते म्हणणं अतिशय चुकीचं आहे. बिकॉज ऍज अ डॉटर वडिलांसोबत आपलं जे नातं असतं ते कधीच म्हणजे भरून निघू शकत नाही किंवा त्याची जागा कोणी दुसरा व्यक्ती घेऊ शकत नाही. पण आता तू त्यांचा वारसा पुढे नेते आहेस किंवा त्यांची जी लेगसी आहे ती पुढे तू चालवते आहेस. तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये माणूस म्हणून काय सिमिलॅरिटीज होत्या आणि तुम्ही कसे वेगळे आहात एकमेकांपासून? आता मागे वळून विचार करताना तुला काय वाटतं? त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये स्वभावाच्या आणि ह्या खूप सिमिलॅरिटीज होत्या. म्हणजे त्यामुळेच मी जास्त त्यांच्याशी कनेक्टेड होते असं मला वाटतं. म्हणजे गणेश आईसारखा जास्त मी वडिलांसारखी जास्त होते. त्यामुळे मी जास्त माझं कनेक्ट होतं त्यांच्याबरोबर. दुसरं मी त्यांच्याबरोबर काम करत होते ना वर्षानुवर्ष. त्यामुळे एक सहकलाकार म्हणून, आधी गुरु म्हणून, त्यानंतर त्यांनी जे बरोबरीचं नातं सहकलाकार म्हणून जे मला दिलं त्यांच्याबरोबर प्रमुख भूमिका करत असताना, ते म्हणून आणि वडील म्हणून अशा 3 वेगवेगळ्या पातळ्यांवर माझं त्यांच्याशी नातं होतं. आणि हे सगळं करत असताना एक मित्रासारखं नातं तयार झालं. कारण जसं आपण आपल्या डिरेक्टरशी एरवी वेगळ्या पातळीवर बोलतो, घरगुती काही बोलत नाही. वेगळ्या नाटकांच्या, फिल्मच्या बाबतीत बोलत असतो किंवा आपल्या सहकलाकारांबरोबर, तसं माझं बाबांबरोबर पुष्कळ झालं होतं. त्यामुळे एक मित्र, गुरु असं म्हणून एक वेगळा बॉन्ड होता आणि स्वभावही माझा खूप त्यांच्यासारखा होता. आणि आता ते गेल्यावर मला जास्तच जाणवतं ते. आता त्याची गंमत सांगायची झाली तर बाबांवरचा एक कार्यक्रम आम्ही करत होतो आता. वंचितांचा रंगमंच जे त्यांनी चळवळ सुरू केलेली आहे, स्लम्स मधल्या मुलांना त्यांचा रंगमंच उभा करणे, त्याच्यासाठी आता मी बरीच सक्रिय आहे. तर तेव्हा मी त्याच्यासाठी एक गाणं मला मिळवायचं होतं जे माझ्याकडे 2 दिवस आधीपर्यंत आलेलं नव्हतं. तर ते करण्यासाठी मी माधव विजय म्हणून आमचा तो माझा लांबचा मावस भाऊ आहे,
हम्म. तर चुलत भाऊ, मावस भाऊ आणि बाबांच्या मावस भावाचा मुलगा. तर त्याला मी सांगितलं दिवसभर, तो त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे आणि तो उत्तम संगीतकार आहे. हम्म. तर मी त्याला मागे लागले दिवसभर, तर ते सगळं झालं, आमचं तयार करून झालं. आणि मला माधवचा मेसेज आला, "बाबांची कमी तू काही जाणवू देत नाहीस. त्यांच्यासारखीच तू सतत डोक्यावर बसलीस माझ्या गेले 2 दिवस." अरे. इतकं त्यामुळे तू तेच असल्यासारखं मला वाटलं. अशी प्रतिक्रिया मला दिग्दर्शन करताना पण सतत येते आहे, की कारण त्यांनी शिकवलेलं पण माझ्यात आहे आणि रक्तात पण आहे. हम्म. ह्या गोष्टी आणि जी महत्वाची मूल्य जी आहेत, जी कलेमध्ये त्यांना असं वाटतं, की जी राहायला हवीत किंवा माणूस म्हणून जी आपण जोपासायला हवीत, ती सगळी अ, त्यांना वाटायचं ती तशी माझ्यात ओरिजिनलीच बरीचशी होती. त्यामुळे ती आता मला उपयोगी पडत आहेत आणि आता निश्चितपणे मी डोळसपणे आधी मी फक्त एक अभिनेत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करत असे. पण आता त्यांच्या बऱ्याच गोष्टी, त्यांची पुस्तकं नवी प्रकाशित होणं, हे सगळं करताना मला आणि गणेशलाही अधिक जाणवते, की आमच्यामध्ये त्यांच्यातला काय अंश आहे आणि त्यांच्या पद्धतीने आता प्रूफ करेक्शन मी त्यांच्याच पद्धतीने करते, कारण मी तेच बघत आले आणि मलाही तसंच सुचतं. बरोबर. तर या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये जास्त जाणवतं आता, की त्यांच्यातली सिमिलॅरिटी. वेगळेपण काय आहे तुमच्यामध्ये? कधी-कधी असं वाटतं. वेगळेपण हे आहे, की त्यांची प्रचंड प्रतिभा जी होती, ती हम्म. आमच्यामध्ये येणं शक्य नाही. त्यांना डे नाईट सुचायचं लिहायला. म्हणजे कल्पना त्यांच्या अंगावर कोसळायच्या. म्हणजे त्या लिहिल्याशिवाय त्यांना उपायच नसायचा त्यांच्यापुढे. इतकं त्यांना सुचायचं, वेगवेगळं सुचायचं, वेगवेगळ्या माध्यमात सुचायचं. हम्म. किंवा दिग्दर्शक म्हणून किंवा एक संस्थेचा निर्माता म्हणून त्यांच्यामध्ये जी मोठी ताकद होती उभं राहण्याची, म्हणजे असं कोण आहे की ज्यांनी 74व्या वर्षी फिल्म केली आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला, पहिली फिल्म केली 74व्या वर्षी. हे हे या जगाच्या पलीकडचं काहीतरी आहे. हे आमच्यात निश्चितच असण्याची शक्यता फार कमी आहे. ते सोडलं तर बाकी रोजच्या व्यवहारातलं आमचं वागणं किंवा त्यांची लिहिण्याची भाषा किंवा त्यांची विचार करण्याची, निर्णय घेण्याची पद्धत ही आमची असू शकते. बरोबर. त्यांच्यामधली आणि तुझ्यातली आणखीन एक सिमिलॅरिटी म्हणजे तुझं दिग्दर्शन. पण आता तू डिरेक्शन मध्ये सुद्धा तू काम करायला सुरुवात केलेली आहेस. तर ऍज अ डिरेक्टर म्हणून तुझा काय से असतो किंवा एखादी संहिता जेव्हा तू निवडतेस तेव्हा त्याच्यामध्ये काय पाहतेस की अच्छा हे स्टोरी चांगली आहे, मला याच्यावर काम करायला आवडेल? मला असं वाटतं त्याच्यात ड्रामा असलाच पाहिजे. म्हणजे बेसिक ड्रामा असं नाही की ते खूप काय म्हणतात ते मेलोड्रामॅटिक असलं पाहिजे असं नाही. पण त्यात एक काहीतरी प्रेक्षकाला गुंतवून ठेवणारं असलं पाहिजे. ते काय आहे हे बघूनच त्याच्याप्रमाणे ठरवावं लागतं, की हे स्क्रिप्ट वर्क होईल की नाही. आणि दुसरं म्हणजे ते करत असताना आपल्याला काय-काय करणं शक्य आहे हे व्हिज्युअलाइज करावं लागतं. ते व्हिज्युअलाइज होत असेल आणि ते असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विचार. ती फिल्म म्हणा किंवा तो शॉर्ट फिल्म म्हणा किंवा ते नाटक म्हणा, काहीतरी विचार देतं याला. म्हणजे विनोदी पण ते असू शकतं. ते अगदी काहीही असू. आता म्हणजे बाबांची कित्येक नाटकं आपण अशी सांगू शकतो, की जी विनोदी आहेत. अगदी टाईमपास म्हणून मस्त आहे. अगदी 4 दिवस प्रेमाचे धरलं तरी. पण त्यात एक विचार आहे. वेगवेगळ्या वयामध्ये तुम्ही पार्टनर बरोबर कसे बदलत जाता, तुमचा पार्टनर कसा बदलत जातो आणि तरीही प्रेम कसं शाश्वत असतं आणि ते कसं ठेवलं पाहिजे ते. असा कुठला ना कुठला विचार त्या कलाकृतीमधनं देता आला पाहिजे. हे माझं आता सध्या हे असतं. जॉनर असा काही तुझा आहे का की मला अमुक एक जॉनर जास्त आवडतो? भयकथा म्हण. एवढं मी दिग्दर्शनाविषयी आता नाही म्हणू शकणार. कारण मी वेगवेगळ्या खूप जॉनर्समध्ये खूप काम अजून केलेलं नाही. ते जेव्हा करीन तेव्हाच माझ्या लक्षात येईल, की ह्या जॉनरमध्ये मी जास्त कम्फर्टेबल होते किंवा आहे. नाटकामध्ये मला नेहमी असं वाटत आलंय, की माझी गंभीर भूमिका करण्याची ताकद खूप जास्त वापरली गेली आहे. पण मी मुलांच्या नाटकांमध्ये किंवा आमच्या प्रायोगिक नाटकांमध्ये विनोदी भूमिका पण केलेल्या आहेत किंवा दुबेंकडे सुद्धा. पण ते व्यावसायिक नाटकात अजूनपर्यंत तो जॉनर मला मिळालेलाच नाही किंवा सीरियल्समध्ये पण मिळालेला नाही. त्यामुळे मी असं म्हणेन, की तो माझा एक फॉर्टे आहे असं तुम्ही म्हणू शकता, की मी सीरियस करत आले. त्याच्यामध्ये माझा अभ्यासही खूप झालाय. पण विनोदी नाही केलेलं. पण मी दिग्दर्शनाच्या बाबतीत आत्ता असं नाही म्हणू शकत. मला माहिती नाही मी काय करू शकते. तू जे म्हणालीस ना की तुला विनोदी भूमिका करायच्या आहेत, तर आय कम्प्लिटली अग्री विथ दॅट. कारण मला कायम तुझ्याबद्दल असं वाटायचं की तुला खूप चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे
की आपण जरी सगळे गंभीर बोलत असलो तरी पटकन त्याच्यामध्ये एखादा जोक तू मारायचीस किंवा एखादी मिमिक्री करून दाखवायचीस किंवा असंच काहीतरी बोलता बोलता काहीतरी गमतीशीर तू बोलायचीस. सो आय डेफिनेटली थिंक की तुला विनोदी भूमिका तू खूपच छान पद्धतीने करशील आणि मला खरंच तू आवडेल. लिही असं, तू असं लिही आणि दिग्दर्शित कर, मी काम करते. अरे बापरे! माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असेल मग. मस्त. ग्रेट. सो ताई, असं बोलता बोलता आपण मुलाखतीच्या एंड पर्यंत पोहोचलेलो आहोत. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे तुला. त्या कलाकाराच्या लाईफमध्ये खूप उतार चढाव असतात. म्हणजे कधी कधी आपण एकदम उच्चांकावरती असतो, तर कधी आपण एका नव्या भूमिकेची वाट पाहत असतो. तर हे जे उतार चढाव असतात, याच्याशी एका कलाकाराने कसं काय कोप अप करावं, किंवा तू कसं काय कोप अप करतेस आणि काय सल्ला देशील तू आजकालच्या ऍक्टर्सना? हे खरं आहे की या क्षेत्रात यायचं म्हटलं की मुळात उतार चढावांना खूप तोंड द्यावं लागतं. म्हणजे ते गृहीतच धरावं लागतं. काहीच सगळंच अनप्रेडिक्टेबल असतं. आता याच्यामध्ये मी खूप वेळा ह्याला तोंड दिलेलं आहे. जसं मी तुला म्हटलं तसं मी घर तिघांचं सारखं मोठं नाटक करत असताना, खूप यशस्वी ते असताना मी अचानक लग्न करून परदेशातच गेली. 7 वर्ष मी अगदी अज्ञातवासात काढल्यासारखी वेगळंच आयुष्य जगले. बट आय एन्जॉयड दॅट. तर मला असं वाटतं की माणसाला ज्या वेळी जे येईल आयुष्यात, ते त्यांनी त्या वेळी एन्जॉय करून त्यातला काय आनंद आहे. म्हणजे आता इथे मी नवऱ्याला समजून घेण्याची मला संधी आहे किंवा चित्र काढण्याची मला संधी आहे किंवा तिथल्या नाटकात काही वेळेला मी कामं केली. हे सगळं आपण करत राहिलो तर आपण आपल्या क्षेत्रापासून पण तुटत नाही आणि आपलं आयुष्य चांगलं चालू शकतं. आणि मी बऱ्याचदा असं बघते की काम सुटलं की बहुतेक वेळेला हे मी म्हणेन की पुरुषांच्या बाबतीत खूप जास्त होतं. कारण बायका नेहमीच घराशी अटॅच्ड असतात. त्यामुळे त्या लगेच घराकडे येतात जर त्यांच्याकडे काम नसलं तर. आणि ते त्यात इतके अडकून जातात की त्यामुळे त्यांना ती उणीव जाणवत नाही. म्हणजे मनातनं जाणवत नसते असं अजिबात नाही. त्याच्या ती खंत सततच असते. किंवा एखादं मोठं महत्वाचं नाटक आपण ज्याच्याकडनं खूप अपेक्षा केल्या, ते पटकन त्या क्षणी बंद होतं अचानक कुठल्याही कारणाशिवाय. तेव्हा सुद्धा एक अचानक पोकळी तयार होते जी सहन करायला कठीण असते. पण आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये आपण रमणं, आपल्या जवळच्या माणसांमध्ये रमणं, जवळच्या माणसांनी सुद्धा मला असं वाटतं की खूप आधार देण्याची त्यावेळी गरज असते, वेगळ्या पद्धतीचं. की कलावंताला समजून घेण्यासाठी एक घरच्या फॅमिलीची पण एक विशेष बॅकग्राऊंड असावी लागते असं मला वाटतं. म्हणजे मी नक्कीच असा सल्ला देईन की कलावंत कुठल्याही कलेतल्या, नॉट ओन्ली ऍक्ट्रेस, कुठल्याही कलेतल्या मुलीशी किंवा मुलाशी तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुमची ती जबाबदारी आहे की तुम्ही त्याची कला मरू देणार नाही, ती वाढण्यासाठीच प्रयत्न कराल. ऍटलीस्ट ती आहे तिथे तरी राहू द्या. ते जर झेपणार नसेल तर सरळ सांगा की आम्ही साध्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न करतो. किंवा मुलांना असं असतं की त्यांना सपोर्टची गरज असते, कारण काही वेळेला त्यांचं अचानक काम बंद झालं तर त्यांच्या पार्टनरनी काम करून आजच्या काळात तर गरजच आहे. आर्थिक मदत त्याला मिळत राहणं, जी मला मिळत राहिली माझ्या नवऱ्याकडून. म्हणजे माझं असं कधी झालं नाही की पैशांसाठी मला काम केलंच पाहिजे, कुठलंही काम स्वीकारलं पाहिजे, ही माझ्यावर वेळ आली नाही. पण ती वेळ त्या नटावर येऊ न देणं किंवा त्या कलावंतावर न येऊ देणं. म्हणजे मी चित्रकार असते तरीही ती वेळ आली असती. की न येऊ देणं हे काम आहे. आणि या क्षेत्रात जाणाऱ्यांनी हे समजायला पाहिजे की याच्यात खूप कष्ट आहे. योगायोगाने तुमचा एखादा रोल सक्सेसफुल होऊ शकतो. पण याचा अर्थ तुम्हाला कायम आयुष्यभर काम करत राहाल एवढं जर पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी कष्ट घ्यायला पाहिजे. जुनी क्लासिक्स बघायला पाहिजे. आधी कोणी काय केलं याची माहिती मिळवायला पाहिजे. सगळ्या फिल्म्स मधली म्हणा, नाटकातली म्हणा, हे सगळे अभ्यास करणं हे मला थोडं कमी दिसतं हल्ली, पण ते केलं गेलं पाहिजे. कारण त्याच्यावर तुमचा एक रोल नाही तर पुढच्या आयुष्यातले सगळे रोल्स अवलंबून आहेत. बरोबर. हे बघायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. म्हणजे जेव्हा तुम्हाला यश मिळत असतं तेव्हा तुम्हाला अप्रिसिएशन मिळत असतं आणि जेव्हा अपयश असतं तेव्हा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असतो. त्यामुळे अपयश सुद्धा आपल्याला एक्सपिरियन्स देत असतो आणि एव्हरीडे लाईफमध्ये सुद्धा आपल्याला जे गोष्टी होत असतात, घटना घडत असतात, त्यातमध्ये सुद्धा एक प्रकारचं नाट्य असतं, एक प्रकारचं कॉन्फ्लिक्ट असतं आणि त्यातनं सुद्धा आपण शिकू शकतो. आणि एक गोष्ट मला ऍड करायला आवडेल की जेव्हा तुमच्याकडे अपयश असतं किंवा आता कोरोनामुळे सगळेजण घरी बसले, तेव्हा तुम्ही शिक्षणासाठी हा वेळ वापरू शकता ना. करेक्ट. तुम्हाला तुमची नट म्हणून ग्रोथ करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी तुम्ही हा वेळ वापरू शकता आणि त्यातनं तुम्हाला काही वेगळंच सापडू शकेल. कधीतरी एखाद्या नटाने एखादं पुस्तक वाचल्याने सुद्धा त्याला खूप मोठं काही सापडू शकतं.
तर वाचणं, लिहिणं, बघणं, काळाबरोबर असणं हे करण्यामध्ये खूपच माणूस स्वतःला बॅलन्स ठेवू शकतो. ऍब्सोल्युटली. जे आपण म्हणतो की कला जी असते ती आपल्याला अंतर्बाह्य स्वच्छ करत असते आपल्या आत्म्याला, आपल्या मनाला. आणि तू एक अशी कलाकार आहेस की जी फक्त एकाच कलेत नाही तर अनेक कलांमध्ये तू निपुण आहेस. त्यामुळे तू अंतर्बाह्य तुझं मन जे आहे ते अतिशय अतिशय निर्मळ आहे आणि त्याच्याशी बोलताना काय मला ते जाणवतं. आजही ते जाणवलं. आपल्या गप्पा ज्या आहेत त्या अतिशय मनमोकळ्या झाल्या. खूप वेगवेगळ्या विषयांवरती आपण फिरून आलो आणि खरंच खूप बरं वाटलं तू आलीस आणि आमच्याशी गप्पा मारल्यास. सो थँक्यू सो मच अँड स्टे सेफ. थँक्स. आणि तुमच्या सगळ्या ऑर्गनायझर्सना धन्यवाद की अशी अभ्यासपूर्ण मुलाखत तुम्ही घेता आहात. प्रत्येकाकडनं काय काय वेगळं तुम्ही नक्की शिकाल. येस. थँक्स. थँक्यू.